नमस्कार मंडळी. पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं की आमचा विंटर स्कूल रुटीन कसा असतो आणि आज पार्ट 2 मध्ये मी दाखवणार आहे इथं कॅनडामध्ये स्नो कसा क्लीन करतात. इथं बर्फ पडणं म्हणजे खूप नॉर्मल गोष्ट तर आहे, पण तो क्लीन करणं म्हणजे एक मोठं काम असतं आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की तो कसा क्लीन करायचा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा, रात्री छान स्नो पडला आहे आणि पूर्ण गाड्यांवर मस्त व्हाईट चादर पसरली आहे. आता हा क्लीन करायचा म्हणजे एक मोठं काम असतं, पण हा रात्री पडलेला आहे स्नो, त्यामुळे फास्ट क्लीन होतोय. पण हा जर असाच राहू दिला गाडीवर तर तो कडक बनतो आणि जास्त टाइम जातो मग साफ करायला. कडक बनल्यावर असा पटकन साफ होत नाही. आणि बघा, स्नो क्लीन करायला असे ब्रश मिळतात, त्या ब्रशने असा स्नो क्लीन करावा लागतो पूर्ण गाडीवरचा. बाहेर कुठं जायचं म्हटलं की आधी गाडीवरचा स्नो काढावा लागतो आणि जर क्लीन नाही केला तर गाडी चालवणं डेंजरस होऊ शकतं, म्हणून आधी स्नो क्लीन करावा लागतो. इथं बघा, स्नोची लेवल तुम्ही किती पडलेला आहे. तर हा रात्री स्नो पडलेला आहे, त्यामुळे थोडासा हा स्नो लूज आहे, म्हणून काढायला पण थोडा इझी जातोय. स्नो साफ करायला हा खास स्नो ब्रश असतो, याने आधी वरचा लूज स्नो काढतात. नंतर ग्लास पूर्ण क्लीन करावा लागतो. विंडो, मिरर, नंबर प्लेट सगळं क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट असतं, नाहीतर फाईन पण लागू शकतो. हात गोडतात पण करावंच लागतं. बाहेर जायचं म्हटलं की गाडी स्टार्ट केल्यावर लगेच निघता येत नाही, तर थोडा वेळ कार वॉर्म करावी लागते, नाहीतर आत खूप थंडी असते. म्हणून आधीच कार स्टार्ट करावी लागते आणि हीटर ऑन करून ठेवावं लागतं आणि नंतर कुठं बाहेर जायला निघावं लागतं. तर असो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की बघा, स्नो क्लिनिंग करणाऱ्या कशा गाड्या असतात. इथं बघा, ही गाडी स्नो क्लीन करते आहे. इथं सिटीकडून स्पेशल ट्रक किंवा अशा गाड्या येतात, त्या स्नो स्नो साफ करतात आणि हे ट्रक रस्त्यावरचा स्नो बाजूला ढकलतात आणि काही ट्रक स्नो उचलून मोठ्या डम्प ट्रकमध्ये टाकतात आणि मग तो स्नो दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकला जातो. असं हे हायवेला करतात. पण असं सिटीमध्ये आतमध्ये जर करायचं असेल तर हे ट्रक्स बाजूला लावून ठेवतात. असा स्नो, रस्त्यावरचा स्नो एका साईडला लावून ठेवतात. हा आमचा एरिया आहे आणि बघा, इथे स्नो क्लीन करणाऱ्या गाड्या काम करतायत आणि कॅनडामध्ये इतका स्नो पडतो की वेळेवर साफ केलं नाही तर चालणं, गाडी चालवणं सगळंच कठीण होतं. या गाड्यांना ना स्नो साफ करायला असे मोठे ब्लेड्स असतात. तुम्ही बघू शकता की ती गाडी कशी स्नो ढकलत नेते आहे आणि मग रस्त्याच्या कडेला सगळा स्नो जमा करतात. बघा तिथं म्हणूनच रस्त्याच्या एका बाजूला कसा स्नो मोठे ढीग तयार झाले आहेत, जणू छोटे छोटे डोंगरच आहेत. बघा, ती गाडी तिकडे पूर्ण ढकलत नेत आहे आणि बघा कसा मोठा डोंगर झालाय. आपल्या इंडियामध्ये पाऊस आला की असे रस्ते ओले होतात आणि इथं स्नो आला की अशा गाड्या रस्ते साफ करतात. खूप वेगळा अनुभव आहे. आणि खास गोष्ट म्हणजे ह्या गाड्या रात्री 2-3 वाजता सुद्धा येतात. सकाळी लोकांना ऑफिस, स्कूलला जायचं त्रास होऊ नये म्हणून क्लिनिंग रात्रीच चालू करतात. आधी मोठ्या गाड्या स्नो बाजूला ढकलतात आणि नंतर सॉल्ट टाकतात, जेणेकरून आईस वितळेल आणि रस्ता स्लिप होणार नाही. सकाळी ट्रॅफिक सुरू होण्याआधी हे लोक येऊन रात्रीच पूर्ण रोड क्लीन करतात, जेणेकरून सकाळी ट्रॅफिक होणार नाही. रात्री हे लोक स्नो क्लीन करायला आला की आवाज खूप येतो, पण ते सगळ्यांच्या सेफ्टीसाठीच असतं. या स्नो क्लिनिंग करणाऱ्या वर्कर्समुळेच आपण सुरक्षितपणे शाळा, ऑफिस, ग्रोसरी सगळीकडे जाऊ शकतो. त्यांना खरंच सॅल्यूट आहे की इतक्या थंडीमध्ये इतक्या रात्री येऊन स्नो क्लीन करतात. आणि माहिती आहे का, रात्री अजून जास्त थंडी असते, त्यामुळे खरंच या लोकांची कमाल आहे. कसे राहत असतील हे एवढ्या थंडीमध्ये, कसा क्लीन करत असतील स्नो, खरंच त्यांना सॅल्यूट आहे. हीच आहे कॅनडाची विंटर लाईफ. सुंदर, पण त्यामागे खूप मेहनत आहे. इथे स्नो क्लिनिंगसाठी पण फुल प्लॅनिंग असते. पहिले मेन रोड साफ करतात, मग हळूहळू रेसिडेंटल एरियामध्ये येतात आणि इतक्या मायनस टेम्परेचरमध्ये काम करणं सोपं नाही. हातपाय गोठतात, पण काम थांबत नाही. आरोला तर ह्या सगळ्या मोठ्या गाड्या बघायला ना खूप आवडतात. त्याला वाटतं की हे सगळं एक मोठं स्नो ॲडव्हेंचर आहे आणि स्नो खूप सुंदर दिसतो इंस्टाग्रामवर, पण डेली लाईफमध्ये तो मेंटेन करणं म्हणजे एक फुल मेहनत असते. आणि इंडियामध्ये कसं आहे, आपण पावसाळ्याची सवय लावून घेतो, पण इथे स्नो सीझन मॅनेज करायला शिकावं लागतं. बघा, आज किती जोराची हवा आहे. फक्त स्नो नाही तर विंड पण खूप स्ट्रॉंग आहे
आणि अशा वेळी बाहेर पडणं खरंच कठीण होतं. फेस पूर्ण कव्हर केल्याशिवाय बाहेर पडता येत नाही आणि कॅप, जॅकेट, ग्लोव्ज, स्कार्फ सगळं घालावं लागतं. कधी कधी तर डोळेच दिसतात फक्त. आणि विंड असेल तर डबल थंडी वाटते. स्नो प्लस हवा म्हणजे फुल फ्रीझिंग कॉम्बिनेशन आहे. आणि टेम्परेचर मायनसमध्ये असतंच, पण विंडमुळे रिअल फील अजून कमी वाटतो. आणि कितीही थंडी असली तरी आरोहला स्कूलला सोडायला जावंच लागतं. आई आहे ना, काही झालं तरी बाहेर पडावंच लागतं. मॉर्निंग असो किंवा पिकअप टाईम. वेदर कसंही असलं तरी रुटीन थांबत नाही. बघा कसा स्नो पडतोय. आणि अशा स्नोमध्ये ना सरळ चालणं पण अवघड होतं. कधी कधी वाटतं आज घरीच राहावं, पण ना स्कूल मिस करता येत नाही. विंटर खूप सुंदर दिसतो, पण चॅलेंजेस पण कमी नसतात. दररोज स्नो क्लीन करावा लागतो, कार वार्म करावी लागते, काळजीपूर्वक ड्राईव्ह करावं लागतं आणि थंडी पण खूपच जास्त असते. पण हळूहळू सवय होते. तर असा होता हा कॅनडाचा विंटर क्लिनिंगचा पार्ट 2. पुढच्या पार्टमध्ये अजून डेली लाईफ चॅलेंजेस दाखवणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.